हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण 22 जानेवारी 2026 गुरुवार माघ गणेश चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती व्रत, शुभमुहूर्त, महत्त्व व सटीक मंत्र कोणता आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी संकष्ट किंवा संकटा चौथ असे म्हणतात. या दिवशी गणेश पूजन, तिळदान, तिळाचा लाडूचा भोग दाखवतात. तसेच गणेश रुद्राक्ष घालावे, त्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात. 22 जानेवारी 2026 गुरुवार या दिवशी विनायकी चतुर्थी आहे. याच दिवशी गणेश जयंतीसुद्धा आहे, म्हणजे गणेश जन्म आहे. या दिवशी भगवान गणेश यांची पूजा केली जाते. विनायकी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश यांची विधीपूर्वक पूजा करून व्रत केले जाते. या दिवशी भगवान गणेश यांची पूजा केल्याने भक्ताला सुख समृद्धीची प्राप्ती होऊन भक्तांच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात. गणेश विनायकी चतुर्थी शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी सुरुवात 22 जानेवारी पहाटे 2:44 सुरू होत असून समाप्ती 23 जानेवारी 8:23 आहे. म्हणून विनायक चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती 22 जानेवारी 26लाच आहे. विनायकी चतुर्थी पूजा शुभमुहूर्त. माघ महिन्यातील विनायक चतुर्थी 22 जानेवारी गुरुवार सकाळी 11:29 ते 1:37 पूजेचा चांगला मुहूर्त आहे. विनायक चतुर्थी चंद्रदर्शन सकाळी 9:22 ते रात्री 9:19 आहे, तेव्हा चंद्रदर्शन वर्जित आहे. विनायक चतुर्थी पूजा विधी. विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान गणेश यांचे ध्यान करावे. मग पूजेची जागा साफ करून चौरंग ठेवून वस्त्र घालून गणेश भगवान यांची प्रतिमा ठेवावी. भगवान गणेश यांची प्रतिमा ठेवल्यानंतर जल, अक्षता, चंदन, फुलं, धूप, दीप व दुर्वा अर्पित कराव्या. भगवान गणेश यांना 21 दुर्वांची जोडी व लाल रंगाचे जास्वंदीचे फूल अर्पित करावे. भगवान गणेश यांची पूजा झाल्यानंतर भगवान गणेश यांच्या मंत्राचा 108 वेळा जाप करावा. श्री गणेश भगवान यांचा मंत्र जाप झाल्यानंतर आरती म्हणून नैवेद्य दाखवावा. विनायक चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश यांच्यासाठी संपूर्ण दिवस व्रत ठेवावे. मग संध्याकाळी नैवेद्य दाखवून व्रत सोडावे. विनायक चतुर्थी महत्त्व. प्रत्येक महिन्यामध्ये शुक्ल पक्ष चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी असते. या दिवशी प्रथम पूज्य भगवान गणेश यांची पूजा केल्याने साधकाच्या जीवनातील साऱ्या अडचणी दूर होऊन भगवान गणेश यांच्या कृपेने सर्व कामे मार्गी लागतात. असे म्हणतात की जी व्यक्ती ह्या दिवशी व्रत ठेवून मनोभावे पूजा अर्चा करेल तिला धन व सौभाग्य मिळून त्याच्याबरोबर बुद्धी व विकासाची प्राप्ती होते. या दिवशी व्रत केल्याने आत्मबलांमध्ये वृद्धी होते. रवियोग गणेश जयंती. गणेश जयंतीच्या दिवशी रवियोग सकाळी 7:14 सुरू होत असून दुपारी 2:27 आहे. हा एक शुभयोग आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारचे दोष निघून जातात. भगवान गणेश यांची पूजा रवियोगमध्ये करावी. रवियोगाच्या व्यतिरिक्त ह्या दिवशी वरियान योग सकाळपासून संध्याकाळी 5:38 आहे. त्यानंतर परीक योग सुरू होतो. गणेश जयंतीच्या दिवशी शतभिषा नक्षत्र पहाटेपासून दुपारी 2:27 आहे. मग भाद्रपद नक्षत्र आहे. गणेश जयंती ह्या दिवशी भद्र साया आहे. गणेश जयंती ह्या दिवशी भद्राची सावली आहे, म्हणून सकाळी शुभ कामं होणार नाहीत. पण पूजा करताना कोणतीसुद्धा बाधा येणार नाही. पूजा मुहूर्त झाल्यानंतर भद्र चालू होणार आहे. गणेश जयंती ह्या दिवशी भद्रा दुपारी 2:40 ते 23 जानेवारी 2:28 आहे. पौराणिक कथानुसार गणेशजींचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता, म्हणून ह्या दिवशी गणेश जयंती साजरी करतात. ह्या दिवशी व्रत व मनोभावे पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात व संकट दूर होतात. आता आपण विनायकी चतुर्थी म्हणजेच गणेश जयंतीचा शुभ मुहूर्त कोणता आहे ते बघूया. ब्रह्ममुहूर्त सकाळी 5:26 ते 8:21 अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 ते 12:48
विजय मुहूर्त दुपारी 2:11 ते दुपारी 2:53 गोधूली मुहूर्त संध्याकाळी 5:36 ते 6:04 अमृतकाल सकाळी 10:46 ते 12:17 सर्वार्थसिद्धी योग सकाळी 7:15 ते 12:17 विनायकी चतुर्थी चंद्रोदय रात्री 8:54 आहे. रात्री चंद्रोदय झाला की चंद्राची पूजा करून जल घेऊन त्याचं अर्ध द्यावे. एका लोट्यामध्ये थोडेसे गंगाजल, कच्चे दूध, पांढरे तीळ, फुलं घालून अर्ध द्या. मग चंद्राची पूजा करून धूप व तुपाचा दिवा लावून ओवाळा. मग नैवेद्य दाखवावा. गणेश जयंती ह्या दिवशी पुढे दिलेले मंत्र जाप करावे. पहिला मंत्र ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. दुसरा मंत्र ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. तिसरा मंत्र ओम गणपतये नमः. या 3 मंत्रांपैकी कोणतासुद्धा मंत्र जाप आपण करू शकता. हे मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तिथे आपण बघू शकता. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.